राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो आहे. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार सुरू झालेला आहे. सगळ्याच पक्षाचे उमेदवार उभे टाकलेले आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात जास्त बी जे पीचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याबद्दल मनसेनं फार ऑब्जेक्शन घेतलं. याची चौकशी व्हायला पाहिजे. हायकोर्टातही गेले, पण हायकोर्टाने सांगितलं की हे ज्युरिडिक्शन आमचं नाही आहे. जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी केलेली घोषणा आहे, त्यामुळं आम्ही काही याच्यात इंटरफेअर करणार नाही. आता इलेक्शन अधिकाऱ्यांनी जेव्हा डिक्लेअर केले तेव्हा कोणीच उमेदवार समोर नाही आहे किंवा समोरच्या लोकांनी विड्रॉ केलेले आहेत, म्हणून त्यांना अनापोज डिक्लेअर केलेलं आहे. त्यात त्यांचं काय चूक आहे? कोणत्याही गोष्टीला बाऊ करायचा, त्याची चर्चा करायची, हा भारतातला किंवा प्रकार झालेला आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीला जे उमेदवार उभं टाकले आहेत त्यांच्याविरुद्ध कोणी फॉर्म भरला नाही किंवा त्यांच्या प्रेमाखातर कोणी विड्रॉ केला असेल असंही म्हणू शकतो, किंवा त्यांनी पैसे घेतले असतील किंवा त्यांची काही ॲडजस्टमेंट झाली असेल, ती बाहेरची गोष्ट आहे. त्यालाबद्दल काही नाही. ज्या ठिकाणी फॉर्म होते त्या वार्डामध्ये तिथं एकही उमेदवार राहिला नाही. जो एक होता त्याला डिक्लेअर केलेलं आहे. अशा प्रकारचे जर निवडून आले असतील तर चांगली गोष्ट आहे ना, की त्या वार्डामध्ये सर्वांचं एकमत आहे, हा एकच कॅन्डिडेट नगरसेवक झालेला आहे, पण त्याबद्दल काही गैर आहे असं काही नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आयाराम गयाराम खूप झाले, आणि याच्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या उमेदवार कार्यकर्त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा नुकसान निष्ठावंतांना भोगावं लागतं. बी जे पीच्या वरिष्ठांनी हा विचार करायला पाहिजे, व आपले जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आतापर्यंतचे, जे कधी बी जे पी सोडलेली नाही आहे आणि बी जे पी सत्तेवर असो किंवा नसो त्यांनी काम केलेलं आहे, आणि त्यांच्यावर तुम्ही अन्याय करतायत. हे आलेले उपरे आहेत. आज या भारतीय जनता पक्षात आलेले जे बाहेरच्या पक्षातले कार्यकर्ते हे परमनंट टिकतील असं नाही आहे, आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार लोकांचा जास्त रोल आहे. या भारतीय जनता पक्षामध्ये आलेले जे लोक आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार केलेले लोक आहेत. त्यांना त्या गोष्टीची सवय लागलेली आहे, आणि निष्ठावनाने या लोकांची झुंजावं लागते. या लोकांना मोठेपणा मिळतो आहे. ही चुकीची पद्धत बी जे पीनं पाडली आहे. सत्ता असो नसो, आपले निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत औरंगाबादच्या महानगरपालिकेत एक उमेदवार म्हणला, मी 40 वर्षापासून पक्षाचं काम करतो आहे आणि तुम्ही त्याला तिकीट देत नाही आहेत, हा अन्याय आहे आणि चुकीची पायंडा पाडलेला आहे हा बी जे पीनं. आणि लोक संभ्रमात आहेत. बरं, जे लोक दुसऱ्या पक्षातून भारतीय जनता पक्षात आले त्या लोकांना हे पक्ष रुचत नाही आहे, आणि लोकांना तर बिलकुल पटत नाही आहे. लोक उघड सांगतात की दुसऱ्या पक्षातून आलेला आहे म्हणून त्याला तुम्ही उमेदवारी देता, त्याला मत द्यावं का लोकांनी? लोक मतदान करताना या गोष्टीचा चांगल्या प्रकारे विचार करणार आहेत की बी जे पीचा निष्ठावान आहे का, जो बी जे पीत राहील का, त्यालाच मतदान करतील. की आलेल्या लोकांना मतदान करणार नाही आहेत. आणि लोकांमध्ये एक चांगला मेसेज द्यायला पाहिजे होता बी जे पीनं, की बा आम्ही चारित्र्यवान, निष्ठावान आणि जनतेचे काम करणाऱ्या नगरसेवकांना उमेदवारी देऊ, की जेणेकरून ते जनतेची सेवा करतील, त्या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार करतील, त्या शहराचा विकास होईल. या सगळ्या गोष्टी टळून अशा प्रकारचा सगळ्यात नगरपालिका पण अशी भरती उपऱ्यांची केलेली आहे. अजून पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बाकी आहेत, तिथं हेच प्रकार होणार. पण बी जे पीच्या वरिष्ठांनी हा विचार ठेवायला पाहिजे की बाबा निष्ठावान लोक जे बी जे पीचे आहेत, ज्या लोकांनी आजपर्यंत बी जे पीत सेवा केलेली आहे, हे आलेले लोक कधी संघाच्या शाखेवर गेलेले आहेत का,
सामाजिक कार्य केले आहे का, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पक्षात लोकांना एंट्री द्यायला पाहिजे ना. पण याचं नुकसान बी जे पीला होणार आहे एवढं मात्र सत्य आहे. आणि आलेले जे उपरे आहेत हे जास्त दिवस त्या भारतीय जनता पक्षामध्ये राहतील किंवा टिकतील असं मला तर वाटत नाही. हे 2-4 वर्षामध्ये पुन्हा आपापल्या पक्षात जातील किंवा पक्षात या बी जे पीतून बाहेर पडतील एवढं मात्र खरं आहे. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.